भटकलेल्या काळविटाला कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर हिवरखेड वासियांनी जखमी काळविटाला जीवन दिल्याची घटना 3 जून रोजी बुधवारी घडली। निसर्ग चक्रीवादळाच्या परिणामाने अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रूपराव येथेही जोरदार अतिवृष्टी झाली। मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे एक काळवीट आपल्या समूहातून भटकले आणि हिवरखेड गावातील स्वस्तिक कॉलनी भागामध्ये शिरले। आपल्या गावामध्ये नवीन प्राणी पाहिल्यानंतर कुत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत काळविटावर आक्रमण केले। कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये काळवीट जखमी होत असतानाचे पाहून हिवरखेड वासियांनी धाव घेतली आणि काळविटाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले। या काळविटाला अत्यंत रक्तस्राव होत असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ सूरज चौबे, धीरज बजाज, मनीष भुडके, राहुल गिर्रे यांच्यामार्फत वन विभागाचे अधिकारी अजय बावने, प्रवीण पाटील, कैलास चौधरी, सुरजुसे यांच्यासह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना माहिती दिली। तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी राजीव वायकर यांच्यामार्फत प्रथमोपचार करण्यात आले। वन अधिकाऱ्यांना सुपूर्द करेपर्यंत सदर काळविटाला संरक्षण देत त्याची पूर्ण देखभाल करून हिवरखेड वासियांनी या काळविटाला जीवनदान दिले। नंतर वन अधिकारी कैलास चौधरी यांनी घटनास्थळी येऊन चौकशी करून संपूर्ण माहिती घेतली आणि काळविटाला ताब्यात घेतले। नंतर या जखमी काळविटाला शकीलुद्दीन शरीफुद्दीन यांच्या वाहनातून वन्यजीव विभागाच्या आकोट येथील कार्यालयामध्ये सुखरूप रवाना करण्यात आलं। यासाठी आरोग्य कर्मचारी वायकर, राहुल गोगटे, सोहेल खान, शकील, दशरथ गावंडे, छोटू काईंगे, गोपाल काळपांडे, गणेश कोल्हे, सुदाम भगत, नितीन भुडके, किरण भोपळे यांच्यासह अनेक नागरिकांनी सहकार्य केले। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे यांचा वृत्तांत।